मावशी तू सगळं हे खरं सांगून राहिली काय? खरं सांगून राहिली का तू? खरं खरं सांग. माझ्या पोरीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे मावशी. खरंच त्या डॉक्टरने त्या पोरीला मारलं का? हो ना माय, मी काय खोटं सांगू तुले. त्या पोरीत मला माझी नात दिसून राहिली. माय डॉक्टरी चांगली नाही. तिनं माझ्या नातीचं सिझरिंग केलं की नाही, त्या पोटात कैची ठेवली होती. कैची माझ्या नातीचं पोट कसं फुगत गेलं. माझी नात मेली व माझी नात मेली. काय सांगू तुले. आम्ही केस ठोकली, या डॉक्टरवर केस चालू आहे आमची. मग मी रोज येऊन बसतो. मला वाटते माझी नात तर गेली, पण दुसऱ्याची पोरगी नाही गेली पाहिजे. घेऊन जा नातीला, घेऊन जाय. त्या तू नको इथं, दुसरीकडे दाखव. नॉर्मल डिलिव्हरी होईल, सुखरूप होईल ते. शांता वहिनी, आता मला 1 मिनिटही माझ्या सोनूला दवाखान्यात ठेवायचं नाही. 1 मिनिट बी नाही. आत्ताच आता दुसऱ्या दवाखान्यात चला बापा, चला दुसऱ्या दवाखान्यात चला. माझी पोरगी मरून जाईन बापा. हे मावशी कायले खोटं सांगीन, कायले खोटं सांगीन शांता वहिनी. तशी बी डॉक्टर मला आवडलीच नाही. हे करायचं ते करायचं, सिझरिंग करायचं, पटापट निर्णय घेऊन राहिली. नाही दुसऱ्या दवाखान्यात चला. जाय बघ रुपाली, रामाली म्हणा गाडी काढ म्हणा. मी डॉक्टरशी बोलतो, सोनूला घेऊन जातो. आम्ही दुसरीकडे जातो म्हणतो. आम्हाला नाही पाहिजे म्हणतो हा दवाखाना. वहिनी चला बरं, तुम्ही माझ्या संग डॉक्टरशी बोलू. चला बरं. हो बाई, मला असं वाटून राहिलं आता जाऊ दे बापा, दुसरीकडे जायला पुरते. काय कोण रिस्क घेत बसा. एवढी थोडी खोटी बोलते मावशी. नाही जाऊ दे, चला दुसऱ्या दवाखान्यात जाऊ. शकुंतला मावशी. काय बरं आता? काय कशी काय आली? काय मावशी, तू नाही सांगत म्हणजे काय मला माहित नाही पडत काय? केस घेऊन नेलं म्हणतात डिलिव्हरीसाठी दवाखान्यात. चांगला. आता लक्ष्मीची तिथी आहे घरी. काय बोलली तू? लक्ष्मी येते माझ्या घरी? लक्ष्मी येते? अव काय जबानी. जरा चांगली बोल. चांगली जबान काढ जरा. लक्ष्मी येते म्हणते माझ्या घरी. चांगली बोल. शुभ बोल. आता एवढी तर शुभ बोलली. लक्ष्मी येते तुझ्या घरी, काय अशी बोलली हो मावशी मी? तुला काय वाटते मला नात होती है ना? नात होते मला. नात नाही पाहिजे मला नातू होती. म्हटलं नातू मस्त श्रीकृष्ण येते म्हणा त्या घरी असं म्हण. लक्ष्मी येते म्हणतं ना. बाळगोपाल येते माझ्या घरी, कृष्ण येते. नातू होते मला. तुला काय वाटते? तुला 2-3 पोर झाल्या म्हणून काय बोली मासनेली पोरगी होईन काय? चालली मोठी नाटला आले. स्वतःला पोरगी झाली तर दुसऱ्याला पोरगी झाली बाई, असं वाटतं तुला का? मावशी मला आहेत 2-3 पोरी, पण मला काही भारी नाही आहेत त्या. समजलं ना? मायापुरी भाग्यलक्ष्मी आहे म्हटलं. मायापुरी आल्या त्यापासून माया चांगलंच आहे. तुला कशी पोरी जरा, मला नाही येत. मला माझ्या मनात बी नाही आहे की मला पोरी झाल्या म्हणून दुसऱ्याला पोरगी झाली पाहिजे. कायले काही नको लावू. मला जाता भाऊ दिसले. मग दीपक भाऊ, मग मी त्याला विचारलं तर दीपक भाऊ म्हणत की हो दवाखान्यात नेलं म्हणत सोनूले. म्हणून मी आली तुझ्या तोंडापाशी. आणि तू मला अशी बोलतो. मला वाटलं लक्ष्मी येते असं म्हटलं तू खुश होशील. मला काय माहित, जे देवाला देणार असेल ते देव देईन, तुला पोरगी नाही. म्हणून वाटलं मला असं की तू खुश होशील. पोरगी होती येते म्हटल्यावर खुश होत असते काय? एवढे समजते का तुला? मुद्दाम म्हणतो तू. मुद्दाम नाटलायला आली तू. म्हटलं नाही दीपक्याले मला सांगू नको म्हणून. लोक नाट लावतात ना. नाट लोकांना सांगाच लागत नाही. दवाखान्यात नेलं की ह्यालावर सांगा लागते. पैसा मला की राहतच नाही ना मॅच वानाच्या. म्हटलं मी आले हे लोक ठुकती लागतात बाबू. लोकांना वाटते आले पोरगीच झाली पाहिजे. पण मला नातूच होते. म्हटलं लक्षात ठेवचं की तिथे नाट लावली की तुम्ही लोक आहे ना, तरी मला नातूच होते. हो बाई मावशी, तुला नातूच हो, चांगली गोष्ट आहे. आम्ही काय नाट लावा, काही झालं तर आमच्या काय कामाचं? तेच कामाचं शेवटी. तेच तोंडात पण टाकीन ते आमच्या टाकीन काय? सो चालते बाई तुझ्या तोंडापाशी. मला काय करायला लागते? काही हो तुले, पण सुखरूप हो. ते सोनू लय चांगली आहे स्वभावानं. तिच्याकडे पाहून येतो बाई आम्ही. तिच्याकडे पाहून तर त्याशी बोलाय वाटत नाही. काय येतं मग? तुला काय आमंत्रण द्यायला आलती का मी? आता आहे का इथं सोनू? आहे का इथं? चालली मोठी सोनू करायला. ते आहे का आता इथं? आहे का ते? मग काय आली माहिती आहे तुला? येते इथं मग आली काय तू? तेव्हा घरी चालली मोठी नाट लावायला चालली. ते म्हणतात ना कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच राहते, सरळ होतच नाही. तशी गत आहे मावशी तू नाही सुधरू शकत. चालली बापा माया घरी मी. काही हो पण सुखरूप हो. अशा बाया सुधरतच नसतात. खरंच ना, लयच खराब स्वभाव आहे या मावशीचा. अव जाय चालली मोठी मला सांगायले नाटलायला आली. स्वतःला 2-3 पोरी आहे. तिला वाटलं लोकांनी पोरी झाल्या पाहिजे. मला काय समजत नाही
चालली म्हणजे नाटला आले काय जमाना वाहनाची काय जमानी. लक्ष्मी येते मध्ये नाथ होते तुला नाथ होते म्हणते. थांब ना नाथ होते फक्त मला मग सांगतो मला तुला काय आहे तर मला नाथ होतच नाही ना मला नातू होती मला माहित आहे ना माझ्या तोंडावर हागवते मी नातू झाला की. वैदी लय वायकोचं नाही बिचारावं अंदर अजून काहीच पत्ता नाही. डिलिव्हरी होते आज का नाही होत काय काय काही सांगूनच नाही राहिलं कोणी. लय वेळचं नेलाय अजून काय झालंच नाही का तपासणं. इंदूबाई मोठी डॉक्टरीन याची बाकी होती. मोठी मॅडम आल्यावर निर्णय घेईन ना तपासून राहिली ती. आता इकडूनच गेली ती मग अशी मोठी मॅडम तीच करते डिलिव्हरी. जी काही होईल सुखरूप होईल. हा दवाखाना चांगला आहे. आपण तर तेच म्हणू की शक्यतो नॉर्मलच करा पण नसली कंडिशन तर मग काय करतील ते लोक बी. लय वेळ झाला पहिले आपण दवाखान्यात टाइमपास केला. आता जे होईल ते होईल. तुम्ही असं हे नका करू बरं शिजर आता शिजर होतातच पोरीची मग काय झालं एवढं काय घाबरून राहिले हे नवीन आहे का काही. येत जातं ते मोठी मॅडम मग सांगते बरोबर काय आहे काय नाही तर. आई तुम्ही थोडं खाली बसा ना किती वेळच्या उभे आहे. थोडं खाली बसा म्हणजे तुम्हाला शांत वाटेल. नाही बाई माझ्या काही चित लागत नाही बाई खाली बसा देवी काही सुचणच नाही राहिलं मला. रामा गेला घरी तर घरी बी कोणीच नाही ना माय बाई ढोरं वासरं दुकानं वेग पुरायचे उघडणं हे ते सगळं दवाखान्यात म्हटलं. त्याचे बाबा आहेत घरी पण जसं मॅच पाठवली त्याला म्हटलं आता लय जण आहे पाहुणे बॉबी आले जाई बा म्हटलं जाय तू आता घरी अजून काही झाली नाही ते काय मी कधी होते मग झाली डिलिव्हरी की मग येतात सगळेजण. बरं केलं रामाला घरी पाठवून दिलं एवढं जाण्याचं काम बी नाही आहे इथं. घरून बी किती फुलाले बाई पिंकीच्या बाबाची पिंकी तर अशी हरिकली झालं का सुनताईले बाळ लय हरिकली म्हटलं हम ना बाई अजून काहीच नाही आहे. हो ना आता होऊन जायला पाहिजे बाई माई पोरगी पहिले पटकन मोकळी होऊन जायला पाहिजे बाई शांताबाई. आता होऊन जायला पाहिजे लवकर. इंदूबाई होते ना आपल्या हाती आहे का ते देवाच्या हाती आहे. आपल्या हाती असतं तर आपण कधीच हे केलं असतं. तेच आहे ना मग देवाच्या हातात ठेवलं ना जन्मन मरण हे दोन गोष्टी तर आपल्या हातात दिल्याच नाहीत ना. जेव्हा त्याच्या मनात येईल तेव्हा तो जन्म देते जेव्हा त्याच्या मनात येईल तेव्हा तो घेऊन जाते. या दोन गोष्टी त्याच्या हातात आहेत अजून बी आपल्या हातात काहीच नाही आहे. होते ना माय बाई इंदूबाई होते ना वेळ आले की बरोबर होते. त्याचा वेळ नशीन आला जन्माचा म्हणून ते होऊन नाही राहिलं होते. हो ना माय बाई हो ना. एक्सक्यूज मी तुम्ही पेशंटचे नातेवाईक आहे का. हो आम्ही नातेवाईक आहे पेशंटची. काय पेशंटची डिलिव्हरी होत ना कधी होती आमच्या. या मॅडम आहेत मोठ्या मॅडम आहेत यांनी आता चेकअप केलं या सांगतील तुम्हाला. हे बघा मावशी तुम्ही खूप सहन करायला लावलं पेशंटला. घरीच तुम्ही खूप सहन करायला लावता बायका आणि नंतर मग जास्त तब्येत झाली की दवाखान्यामध्ये आणता. तुम्हाला काय वाटते की नॉर्मल झालं पाहिजे म्हणून घरी सहन करायचं. हे जुने विचार टाकून द्या मावशी. आता तिची नॉर्मलची कंडिशन अजिबात नाही आहे आणि तसं पण बाळाने पोटात शी केलेली आहे त्याच्याने आपल्याला ताबडतोब सिझरिंग करावं लागेल. त्यासाठी तुम्ही आधी पैसे जमा करा मग आम्ही ऑपरेशनची तयारी करतो. मॅडम नॉर्मल नाही होत काय सिझरिंग करावंच लागते काय. हो आम्ही मुद्दामून सिझर नाही करत मावशी. तिची नॉर्मलची कंडिशन अजिबात नाही आहे. तुम्ही पैसे जमा करा आपल्याला ताबडतोब निर्णय घ्यावा लागते आता. आणि पेशंटचे जर मिस्टर आले असतील तिचे तर त्यांना त्या डॉक्युमेंट्सवर साईन करायला लावा. नाहीतर मग तुम्ही करा तुम्ही आई आहे ना तुम्ही पण करा तुम्ही करा नाही तर मग तिचे मिस्टर असेल तर मिस्टरांना करायला लावा. आणि घाबरू नका काही होत नाही. तिची कंडिशन तशी चांगली आहे ब्लड वगैरे व्यवस्थित आहे पण बाळाने शी केल्यामुळे आपल्याला सिझरिंग करावं लागेल. पण जास्त लेट आपण करू शकत नाही. जास्त लेट करसाल तर आम्ही रिस्क घेणार नाही. मॅडम तुम्ही सिझरिंगची तयारी करा. मी पाहतो पैसे जमा करतो. तुम्ही तयारी करा पटकन तयारी करा म्हणजे माझ्या बाळाला काही झालं नाही पाहिजे. मॅडम करून टाका तुम्ही सिझरिंग काही हरकत नाही. हा ठीक आहे तुम्ही पेशंटचे मिस्टर आहे का. हो मी मिस्टर आहे तिचा. तर कुठे करावं लागतं मॅडम सही. हा ठीक आहे आता आम्ही ऑपरेशनची तयारी करतो आणि काही ते थोड्याशा डॉक्युमेंट्स वगैरे साईन करावं लागते तर तुम्हाला सर्व सांगता आता या मॅडम त्याप्रमाणे तुम्ही सर्व पेपर साईन करून टाका आणि पैसे जमा करून टाका. अर्धे पैसे जमा करून टाका. या भाऊ तुम्ही माझ्यासोबत या आणि बाहेरून काही मेडिकल वगैरे आणावं लागते ते पण घेऊन या. बापा लय वाळखोट झाला अजून झालंच नाही बाई. काय झालं काय माहित. होते ना बाई चालू आहे ना ऑपरेशन होते ना आता होतेच. आता होते सगळं होते आता बरोबर होते सगळं चांगलं होते. देवाचं नाव घ्या. आता सिझरिंगच आहे आता काय होते मावशी होते. मॅडम खूप हुशार आहेत त्या टेन्शन नका घेऊ तुम्ही खूप हुशार मॅडम आहेत. हो ना पोरीची जात आहे बाई सांग बरं लग्न नाही राहिलं. किती हुशार आहे शिक्षण पाहिजे तू बाई. कशी शिक्षणानं हुशार आहेत हाय पहा बरं. अनुभवी आहे ना किती डिलिव्हरी करते. लग्न राहिले एक परी तिचं अजून.
मामी त्याच्यात काय लग्न बिग्न, डॉक्टर आहेत त्या, डॉक्टर असल्यामुळे त्यांना एक्सपिरियन्स आहे. एक्सपिरियन्स म्हणजे खूप छान आहे आमच्या मॅडमला. रोजच्या 15-20 डिलिव्हऱ्या करतात मॅडम. बापा 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 बापा, त्यातले शिजरच जास्त होतात माय बाई, शिजरच लय होतात आता या काळात, शिजरच होतात. झाली बाई डिलिव्हरी वहिनी. हो बाई झाली एकदाची. अभिनंदन इंदुबाई तुमचं, आजी झाल्या तुम्ही. तुमचं बी अभिनंदन वहिनी. आता बाळाला आणते ना, मी कपडा आणते बॅग मधला बाळाला घ्यायसाठी. कोण घेते पहिले बाळाला? बाळाचे पप्पा, अजून कोण? सगळ्यात पुढे तेच तर उभे आहेत, त्यालाच घेऊ दे, त्याचं लेकरू. अरे नाही असं काही नाही. तुम्ही घ्या ना, तुम्ही घ्या मामी. नाही बापा तुम्हीच घ्या, तुमच्या एवढा आनंद झाला काय कोणाले, तुम्हीच घ्या तुमचं लेकरू.